अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला हरतालिका व्रत, ते व्रताची पूजा मांडणी कशी करावी, ऑफिसमुळे जर पूजा मांडणी सकाळी नाही जमली तर संध्याकाळी पूजा मांडणी केली तर चालेल का, उपास कधी करावा, हरतालिका व्रत म्हणजे काय, कुमारिकांनी उपास करावा का, उपास कसा करावा, त्याचं व्रत असेल, त्याची कहाणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुळामध्ये हरतालिका व्रत म्हणजे काय, हेच या गोष्टी खूप लोकांना माहिती नाही. ज्यांना माहिती असेल ते दुसऱ्यांना सांगत नाही. मग आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. वाळू जर नाही भेटली मग कशाने शिवलिंग तयार करायचं, आणि शिवलिंग वाळूच का बरं करायचं, ते विसर्जन कधी करायचं, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुळामध्ये महिलांसाठी सौभाग्य हे खूप महत्वाची गोष्ट आहे. महिलांसाठी सौभाग्य हे महत्व. सौभाग्य म्हणजे त्यांचे पती, पतींचा प्राण. वट सावित्री पौर्णिमा त्यासाठीच करतो. मंगळागौर असेल, वट सावित्री पौर्णिमा असेल, हरतालिका पूजन असेल, व्रत असेल, हे व्रत आहे. वट सावित्री पौर्णिमा हे पण व्रत आहे. मंगळागौर हे पण व्रत आहे. हे कशासाठी आहे, आपल्या पतींना आयु जे असेल, दीर्घ आयु लाभण्यासाठी हे व्रत करत असतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या व्रताला खूप महत्व आहे. पण हे व्रत करताना जास्त गोष्टी करायची गरज नाहीये. साधं आणि सोपं जरी आपण केलं तरी चालतं. तर मग हरतालिका व्रताचं काय महत्व आहे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले हरतालिका जे व्रत आहे, आपण श्रावण महिन्यापासून या सणाला सुरुवात होती. ते साधारण दिवाळीपर्यंत, आणि दिवाळीपर्यंत इतकं सुंदर आणि आल्हादिक असतं. त्याच्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस एक पर्वणी. मग भाद्रपद येणारी हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येतात. वट सावित्री असेल, मंगळागौर असेल, हरतालिका असेल, हे सगळ्या महाराष्ट्रातील स्त्रियांना अतिशय आवडते व्रत आहे. आणि हरतालिकेचे व्रत हे खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे या व्रताची देवता भगवान शंकर, पार्वती माता आहे. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरलाच वारले होते व तिचा पती दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकराचा अपमान केला होता. तो अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात योगाग्नीने स्वतःला दहन करून घेतले होते. म्हणजे स्वतःलाच हे करून घेतलं होतं. नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून उमजली होती. पुन्हा उग्र तप करून भगवान शंकरांची अर्धांगी झाली होती. अशी ही दृढ निश्चय, स्वाभिमानी प्रतिवत्ता पार्वती आर्या स्त्रियांना महाआदर्श. म्हणजे पतिव्रता खूप होती, आणि म्हणून तिची जी पूजा करून पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते व स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते. हरतालिका व्रतामध्ये ज्या कुमारिका आहे, ज्यांचं लग्न जमत नाही, त्यांनी हे व्रत करायला पाहिजे. हे व्रत करायला पाहिजे. तुम्हाला कुमारिका असेल त्यांना चांगला पती भेटतो. दुर्गा सप्तशतीमध्ये ओवी पण आहे चांगली, सौभाग्य दे, आयु दे, सौभाग्य दे, ह्या पद्धतीने आहे. जे कुमारिका असेल त्यांनी पण उपास करावा, हरतालिकेचं पूजन करावं. ज्यांचं लग्न झालं असेल त्यांनी अवश्य करावं. ज्यांना जॉबमुळे, बिझनेसमुळे जमत नसेल त्यांनी संध्याकाळी पण पूजा केली तर चालते. पण सकाळी पूजा करून जर तुम्ही गेलात ते पण खूप छान आहे. आता याच्यामध्ये साहित्य काय लागेल बघा. साहित्यामध्ये तुम्ही हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ, 2 केळी, फळं, विड्याची 12 पानं, सुपाऱ्या, खारका, बदाम, कापसाचे वस्त्र, कापसाची वाती, जानवे, शेंदूर, बुक्का, सौभाग्याचे अलंकार, बांगड्या असेल, फुलं असेल, तुळस असेल, अगरबत्ती असेल, पत्री असतात, अशोक, आवळा, दुर्वा, कनेरी, कदम, ब्रह्मी, आगळा, बेल एवढे लागतात. आणि हे पूजा आहे, हे पूजा साहित्य, पूजा जे आहे ते आपल्या घरच्या घरी पूजा करायची. एक पाट मांडायचा, त्याच्यावरती जी वाळू असेल, भरपूर ठिकाणी बांधकाम चालू असेल तर वाळू त्यांना विचारून आणा, अशीच वाळू आणू नका. ती वाळू आणायची, स्वच्छ धुवायची, त्याचे तीन शिवलिंग तयार करायचे. ही जी मुख्य पूजा आहे ती पूजा पार्वती माता, भगवान शंकर यांची पूजा आहे, आणि गणपती बाप्पा यांची साधी सोपी षोडोपचार पूजा करायची.
वस्त्र असेल, सगळ्यात पहिले ती वाळू आणल्यानंतर स्वच्छ करून घ्या. पाट मांडा, त्याच्यावर एक कापड ठेवा, पांढरं वस्त्र ठेवलं तरी चालतं. आणि नंतर ही पूजा तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, कधीही करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जेवण करून खाऊन पिऊन पूजा करू नका. जरी खाल्लं जरी असेल परत आंघोळ करून आपण पूजा करू शकता. समजलं? म्हणजे खूप जणांना अडचण असते की सकाळी ऑफिसला जायचं असतं, इकडे जायचं असतं, कामं असतात. जेवण खाऊन पिऊन त्या दिवशी उपासच आहे, त्यामुळे फराळ करून ही करू नका. कोणाला जर बीपी शुगर असेल त्यांनी करू शकता, बाकीच्यांना नाही. सकाळीच पूजा करून घ्यायची. पाट मांडा, वस्त्र मांडा, परत महादेवाचं शिवलिंग मातीचं तयार करायचं. तयार केल्यानंतर आपण पत्रे असेल, फळं असेल, फुलं असेल, बेल असेल, महादेवाला व्हायचं. 108 नामावली घ्या. महादेवांचं हरतालिकेचं व्रताचं कहाणी वाचा. प्रत्येकाने हरतालिका व्रताची कहाणी वाचा, आरती करा, नैवेद्य आरती करायची. साखरेचा नैवेद्य दाखवा, फळाचा नैवेद्य दाखवा. आणि ती पूजा आहे, ती पूजा दुसऱ्या दिवशी विसर्जन करायची. ही पूजा कशी करायची विसर्जन, त्याचा व्हिडिओ मी उद्या करणार आहे. कारण की नुसती आपण आता सगळं वाळू असेल हे सगळं आपण आणलं, तसं छानपैकी महादेव केला आणि ती वाळू कुठं टाकून नाही द्यायची. खूप जण कुठं टाकून देतात. छानपैकी पूजा करायची. कुमारकीने पण पूजा करावी. आता मग असा पण विषय होतो की दादा मग आमच्या घरामध्ये 4-5 जणी आहे, मग प्रत्येकाने वेगवेगळी पूजा करायची, वेगवेगळी पूजा मांडायची का? नाही, प्रत्येकाने एकच पूजा मांडा. एकच पूजा मांडायची. तुम्ही घरामध्ये 4 जणी असो, 5 जणी असो, 10 जणी असो, ग्रुप करून पण तुम्ही पूजा करू शकता. पण काही काहींना जर वाटत असेल आपल्याला सेपरेट करायची तर सेपरेट करा. घरामध्ये 4-5 जणी असेल, एकच पूजा मांडा. प्रत्येकाने त्या पूजा मांडण्याला मदत करा. प्रत्येकाने बेलपत्र असेल, पत्री असेल, ते 16 असेल ते प्रत्येकाने व्हायचं. ओम ओम उमामहेश्वर देवता नमः असं म्हणायचं. भगवान शंकराचं नाव घ्या. ओम उमामहेश्वर देवता असं म्हणून आपण ओम उमामहेश्वर देवता नमः म्हणून ते 16 बेलपत्र असेल, पत्री असेल ते व्हायचं. साधं सोपं. षडोपचार पूजा नाही जमली तुम्हाला, ओम उमामहेश्वर देवता नमः म्हणून ते 16 पत्री असेल ते व्हा, बेलपत्र व्हा, धतुऱ्याचं फूल व्हा, थोडं पाणी टाका, दूध व्हा, दूध असेल, पंचामृत असेल ते व्हायचं. श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणायचं. भगवान शंकराचं जर तुम्ही नामावली घ्या, भगवान शंकराची 108 नामावली घ्या. उद्या हरतालिकेच्या दिवशी हे जे व्रत आपण करत असतो हे आपल्या पतींना दीर्घायू लाभण्यासाठी आहे. तर उद्या पतींचं पाद्यपूजन अवश्य करावं. आता हे केल्यानंतर ज्या विधवा स्त्रिया असेल, डिवोर्स स्त्रिया असेल, विधवा स्त्रिया असेल, त्यांनी काय करायचं? त्यांनी उद्या फक्त पूजा करावी, उपास करा. पूजा जर जमली तुम्हाला, महादेवाच्या मंदिरामध्ये जा, इथं पूजा करा, किंवा तुम्ही फक्त उपास जरी केला तरी चालतं. कारण की का, ज्या विधवा असेल, डिवोर्सी असेल, त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं, उपास करा फक्त. पूजा केली तर चालेल, नाही केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांनी जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 108 कोणते पण फुलं आणि बेलपत्र महादेवाला व्हायचे. 108 बेलपत्र महादेवाला त्यांनी वाहू शकता, ज्या विधवा असेल, ज्या डिवोर्सी असेल. कारण की ज्या विधवा स्त्री असेल त्यांनी आपल्या पतींचं चांगलं व्यवस्थित व्हावं त्यासाठी त्यांनी फक्त उपास करावा. हा पण खूप गोष्ट असतो. आणि सेवा असेल ती महादेवांची सेवा करावी. कारण की महादेवच त्यांचा पती आहे असं त्यांनी मानलं तरी चालतं. परत उपास आहे तो दिवसभर असतो. उपास रात्री सोडायचा नाही. फराळाचं तुम्ही खाऊ शकता. उद्या दिवसभर उपास करायचा, उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा. हरतालिकेचं उत्तर पूजेचा व्हिडिओ आहे तो मी उद्या टाकणार आहे. उद्या किंवा परवा उद्या टाकेल तो हरतालिकेचा उत्तर पूजेचा व्हिडिओ. कारण की त्यातलं जे फळं असेल, हे असेल, वाळू असेल ते कुठं टाकायची, काय करायची, याच्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये उद्या सांगणार आहे. म्हणून सगळ्यांनी हरतालिकेचं जे व्रत आहे महिलांनी प्रत्येकाने करावं. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं करा. सगळ्यांनी ग्रुपमध्ये मिळून पण तुम्ही व्रत करू शकता. ग्रुपमध्ये मिळून पण तुम्ही पूजा करू शकता. एखाद्या शिव मंदिरात केलेली चांगली असते. हरतालिकेचं व्रत आहे, शिव मंदिरामध्ये सगळ्यांनी एकत्र जमून पूजा केलेली चांगली असते. आपल्या घरामध्ये करण्यापेक्षा शिव मंदिरामध्ये जाऊन करा, ते पण चांगलं आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन करा, ते पण चांगलं आहे. आणि छानपैकी करायचं आपल्या हिंदू संस्कृतीनुसार. हरतालिकेचं व्रत करत असताना आपल्या हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी साडी असेल, हातामध्ये बांगड्या असेल, हळद कुंकू असेल, सगळं करून पूजा करावी. भस्म लावा.
हरतालिकेची पूजा करताय तुम्ही भस्म लावा, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म लावून करा. गाऊनवर ड्रेसवर हरतालिकेचं पूजन करू नका. मनापासून छानपैकी पूजा करायची. उद्या आपल्या घरी आपलं जे आपण एंट्री करतो तिथं हळद लेपन करा. मुख्य प्रवेशद्वार आहे तिथं हळद लावा, लेपन करा. उद्या कापूर जाळा, जास्त थोडा कापूर जाळा आणि छानपैकी महादेवांचं हरतालिकेचं पूजन करा. छानपैकी पूजन केलं तर त्याचं फळ खूप चांगलं भेटत असतं. आणि हे व्रत पार्वती मातांनी भगवान शंकरांसाठी केलेलं आहे. आपल्या पतीला सौभाग्य, आयु, आरोग्य, ऐश्वर हे लाभण्यासाठी केलेलं आहे. लक्षात ठेवा. हे व्रताचं महत्व हे, बाकी काही महत्व नाही दुसरं. प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं हेच त्यांना पाहिजे असतं, दुसरं काही पाहिजे नसतं स्त्रींना. म्हणून सगळ्यांनी या गोष्टी, हरतालिकेचं पूजन, कहाणी पण वाचा. संध्याकाळी प्रत्येकाने कहाणी वाचायची हरतालिकेची, प्रत्येकाने नैवेद्य आरती करायची आणि प्रत्येकाने दिवसभर मौन धारण करा. उद्या दिवसभर तुम्ही सेवा कोणती करायची तर उद्या शिवलीलामृत वाचा. पूर्ण शिवलीलामृत असेल ते वाचा. महादेवाची 108 नामावली घ्या. उद्या शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो याचा नामावली घ्या. उद्या जास्तीत जास्त सेवा जास्त करा. उद्या मौन व्रत धारण करा. शांत राहायचं. उद्या दिवसभर शांत राहायचं. सेवा जास्त करा. शिवलीलामृत पूर्ण वाचा. जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं. महादेवाचं मंदिर पूर्ण स्वच्छ करा. महादेवांची सेवा जास्त करा. एवढी साधी आणि सोपी जर तुम्ही सेवा केली तर भगवान शंकर हे भोलेनाथ, हे भगवान शंकरांना तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या पतींना आयु, आरोग्य, ऐश्वर हे सगळं लाभेल. तुम्हाला जर वाळू नाही भेटलीत काय करायची? खूप जण म्हणतात दादा आम्हाला वाळू नाही भेटत, मग काय करायचं? वाळू कुठे ना कुठे तुम्हाला भेटेल. ती वाळू आणा, ती स्वच्छ धुवा. स्वच्छ धुवा. वाळू नाही भेटली माती पा, चिकन माती असेल ती माती पा, पण वाळू भेटणं महत्वाचं आहे. वाळू कुठं ना कुठं तुम्हाला वाळू भेटेल. कुठं ना कुठं बांधकाम चालू असतं तिथं जायचं, त्यांना विचारायचं, वाळू घ्यायची. वाळू घ्या आणि वाळू घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवा आणि मग नंतर आपल्या पाटावर आपण हरतालिकेचं पूजन प्रत्येकाने मांडावं. ही सेवा प्रत्येकाने करावी. मन शांत ठेवून करायचं. घरामध्ये गोमित्र शिंपडा. मन शांत ठेवा. उद्याचे दिवस तरी घरी भांडणं तंडे करू नका. वादविवाद भांडणं करू नका. आपल्या नवऱ्यासोबत, आपल्या पतिदेवासोबत भांडणं करू नका. अशी साधी आणि सोपी पूजा मांडा. काही षडोपचार पूजा साधी सोपी करा. खूप जण म्हणणार दादा आम्हाला पूजा जमत नाही. साधी सोपी करा. गंधाक्षता फुलवा. पंचोपचार पूजा करा. बस. हरतालिकेची कहाणी वाचणं महत्वाचं आहे. शिवलीलामृत पूर्ण पुस्तक वाचणं महत्वाचं आहे. नामस्मरण करणं महत्वाचं आहे. बस. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि आपल्या पतीवर निष्ठा ठेवणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. एक चांगली गोष्ट मी आपल्याला सांगतोय, फक्त चुकीचा अर्थ घेऊ नका. आपला पतिव्रता ही खूप महत्वाचं आहे. आपला पती सर्वस्व आहे हे लक्षात ठेवा. पतीशिवाय दुसरं कोणीच नाही हे लक्षात ठेवा. पार्वती देवी असेल त्यांनी फक्त आपल्या भगवान शंकरच एकच आहे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही. सावित्रीने पण आपल्या पतीचा प्राण गेला होता, परत वापस आणला. म्हणून आपला पती जो असेल तो आपल्यासाठी सर्वस्व आहे. आपलं वाकडं पाऊल कधीही पळू देऊ नका. हेच महत्वाचं आहे. आपला पती जो असतो तोच महत्वाचा असतो. आपली बायको असते तीच महत्वाची असते. बाहेरची दुनिया काही नाही, क्षणभंगुर आहे. काही दिवसासाठी असतं, काही कामाचं नाही बाहेरच्या गोष्टी. तुम्ही बाहेरच्या गोष्टीकडे जर गेलात तर तुमचं केलेली सेवा असेल, उपासना असते ती सगळी जाते. लक्षात ठेवा. सगळी जाते. म्हणून तुम्हाला आपला पती आहे तोच महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी काहीच नाहीये. या बाकीच्या गोष्टीपासून थोडं लांब राहायचं. आपापल्या गोष्टी, आपली पतीची सेवा करा. पतीची सेवा जर केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. पतीची सेवा, तुळशीची सेवा, बस. बाकी काहीच गरज नाही दुसरं काही करायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.